बॅलन्स दिला आहे आपल्याला सप्टेंबरवर है ना. फर्स्ट नंबरची ऍडजस्टमेंट काय म्हणते, कॅश इन हँड ऑन 1 सप्टेंबर. म्हणजे बॅलन्स कोणत्या महिन्यात दिला आहे, सप्टेंबर. मग आपलं बजेट कुठून होणार, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. बाकी ऍडजस्टमेंट्सचे नंबर तुम्ही टाकले असं समजून घेतो. फर्स्ट नंबरची ओपनिंग बॅलन्स वरी जाईल, सेकंड वाली सेल वर आहे टाकले तुम्ही, थर्ड वाली वेजेस वर, फोर्थ वाली बा ऑल एक्सपेन्सेस. मग तीनही पण आले त्याच्यात ना, कोणते कोणते, मॅन्युफॅक्चरिंग, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि डिस्ट्रीब्युशन, तिन्ही याच्यावर टाकायचे. पाचवी फर्निचर, जिथे टाका नाही लागत. सहावी डिव्हिडंडची, ते पण नाही टाका लागत. सहावी क्रेडिटर म्हणजे परचेस वर आहे. सातवी डिव्हिडंडची आहे आणि आठवी हे नवीन आली आहे. आठवी वरचा आठवी कॉल ऑन इक्विटी शेअर पेएबल का रिसिवेबल. मग हे आपलं इन्कम आहे. आपल्याला थर्ड सेमिस्टरला होतं फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, फायनल कॉल. 12वी ते शिकलो होतो. प्रथम हप्ता, अंतिम हप्ता. सेकंड इयरचा स्टार्ट होत नाही आम्हाला, 12वी स्टार्ट होते. शिकलो ना मग अलॉटमेंट, अप्लिकेशन, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, फायनल कॉल, फोरफीचर, रीइश्यू, केवायसी. मग हे 8व्या नंबरची जे ऍडजस्टमेंट आहे ते पेएबल आहे का रिसिवेबल आहे, म्हणजे हे आपलं काय इन्कम. मग आपण सुरू करू सप्टेंबर पासून. सगळ्यात पहिल्या नंबरची एंट्री लिहित असतो आपण, ओपनिंग कॅश बॅलन्स. कोणत्या महिन्याचं दिलं, सप्टेंबर. किती दिला आहे बा, 14,250. आता बाकीच्या महिन्याचं काढायचं नाही. आता ओपनिंग बॅलन्स लिहिल्यानंतर आपण पुढच्या एंट्री लिहित असतो कॅश रिसिप्ट्स वाल्या. कोणत्या वाल्या एंट्र्या, म्हणजे अशा एंट्र्या ज्यामुळे आपल्याकडे पैसे येतात, अशा एंट्र्या ना. मग रिसिप्ट मध्ये पहिले कॉलम पहा, कोणता कॉलम असा वाटते का जे आपलं इन्कम असेल, सेल वाला. पण सेल वर येईल, मग त्याच्यासाठी आधी बनवून घेऊ वर्किंग नोट. तर पहिले सेलच्या व्हॅल्यू सांगा एकदा. हे इकडे वर्किंग नोट बनवू. 43,000, 44, 45, 48, 43, 46 आणि लास्ट वाला 48. आता याच्यावर ऍडजस्टमेंट काय आहे ते वाचून घ्या. %50 of sales to be expected in a following. म्हणजे हा जो सेल आहे या सेल पैकी 50% सेल फॉलोइंग म्हणजे पुढच्या. म्हणजे 50% सेल साठी किती महिन्याची मुदत आहे, एका महिन्याची. आणि अजून पुढे काय म्हणते बघा, रिमेनिंग एक्सपेक्टेड इन फर्दर. अर्धा 50% म्हणजे अर्धा 50% सेल कधी भेटत, पुढच्या महिन्यात. आणि उरलेला 50% कधी भेटत, त्याच्याही पुढच्या महिन्यात. पहिलेच एक महिना लेट चालू आहे ना कार्यक्रम. अर्धा सेल कधी मिळेल, पुढच्या महिन्यात, आणि अर्धा पुढच्या महिन्यात. मग पुढच्या महिन्यात दोन्ही सेल एकाच महिन्यात भेटेल काय. मग पहिला 50% सेल इन फॉलोइंग आणि उरलेला 50% अजून फॉलोइंग. म्हणजे किती मग 2. समजलं. पहिला सेल साठी किती मुदत आहे म्हणजे एका महिन्याची, आणि दुसऱ्या सेल साठी अजून एका महिन्याची, म्हणजे टोटल 2 महिने. मग आता कसं करायला, आपण 50% पुढच्या महिन्यात घ्यायला आणि उरलेले 50% त्याच्या पुढच्या महिन्यात. आलं का लक्षात. चला 50 सांगत जा. 42,000 50% हे कोणत्या महिन्यात गेलं बघ, ऑगस्ट मध्ये. आता उरले किती, 21 हे जाईल त्याच्याही पुढच्या महिन्यात, सप्टेंबर. म्हणजे पहिल्या सेल साठी मुदत किती आहे, एका महिन्याची. दुसऱ्या सेल साठी मुदत किती आहे, 2 महिने. बरोबर आहे. चला असंच पुढचं करू. 44च्या 50% ह्या पुढच्या महिन्यात घेऊ.
आणि उरलेले 22 त्याच्या पुढच्या महिन्यात. हा याच्या अर्धे 22,500 पुढच्या महिन्यात आणि उरलेले 22,500 त्याच्या पुढच्या. आता याच्या 24 पुढच्या महिन्यात घेऊ आणि उरलेले 24 त्याच्याही पुढच्या महिन्यात. आता 46 च्या अर्धे 23,000 हे पुढच्या मंथ मध्ये घेऊ, उरलेले अर्धे त्याच्या पुढच्या. आता 48 च्या अर्धे 24 हे जाईल पुढच्या महिन्यात आणि उरलेले अर्धे त्याच्याही पुढच्या. तर तिकडची आपल्याला काही गरज नाही. आता हे दोनही सेल जे आहे हे दोनही सेल कसे आहेत? क्रेडिटर आहे त्याच्यासारखा एक कॅश आणि एक क्रेडिट आहे. दोन्ही सेल कसे आहेत? मग दोन सेपरेट लिहिल्यापेक्षा आपण काय करू? टोटल करून घेऊ. टोटल कुठपासून करायची? सप्टेंबर पासून केली तरी चालते. 22 आणि 21 43 44 500 44 500 46 500 आणि 47. तुम्हाला काय अर्ध्या सेल साठी मुदत किती होती? उरलेल्या अर्ध्यासाठी आणखी एका महिने. मग दोनही सेल ऍड केले. आता हा सेल कसा होता? क्रेडिट सेल येत असते काय? त्याच्या जागी काय लिहितो आपण? कॅश रिसीव्ड फ्रॉम कस्टमर. आता सांगा सप्टेंबर मध्ये किती पैसे घेतले? 43 44 500 46 500 47. बरोबर आहे का चुकलो? बरोबर आहे. आता त्याच्यानंतर अजून कोणतं इन्कम आहे का? आता बसली आपण 8व्या नंबरची ऍडजस्टमेंट. कॉल ऑन शेअर किती रुपये? इन दी मंथ ऑफ ऑक्टोबर. मग ऑक्टोबर मध्ये कॉल ऑन शेअरचे किती पैसे भेटन? बाकीच्या महिन्यात घ्यायचे. तर अजून कोणतं इन्कम आहे शोधा. कोणतंच नाही. मग एवढ्या इन्कमची टोटल आणि टोटल करताना फक्त पहिल्याच कॉलमची टोटल करायची. चला करा टोटल करा. पहिल्या याची 57 250. या 57 250 ला काय नाव दिलं? टोटल कॅश रिसीव्ड ब्रॅकेट मध्ये ए. बाकीच्या कॉलमची करायची नाही. इन्कम वाले कॉलम संपले. आता आपण घेत असतो कॅश पेमेंट म्हणजे अशा एंट्र्या ज्याच्यामुळे आपल्याकडून पैसे जाईल. पेमेंट वाल्या एंट्र्या. चला पहिले कॉलम मध्ये बघू आपले पेमेंट कोणते कोणते. तर परचेस पेमेंट मध्ये आपलं पण परचेस वर येऊ. चला परचेस वाली ऍडजस्टमेंट वाचा. सप्लायर्स अलाउड क्रेडिट ऑफ 1 मंथ. म्हणजे आपण जो माल परचेस केला होता त्यांना आपल्याला किती महिन्याचं क्रेडिट दिलं? एका महिन्यात. म्हणजे आपण माल कसा परचेस केला? क्रेडिट वर. पण याच्यासाठी वर्किंग नोट बनवू की ओरल जमते? 1 महिना लेट. म्हणजे कसं? तर आपल्याला माहिती कधी बसून दिली आहे? जुलै पासून. जुलैचे पैसे कधी द्यायला? ऑगस्ट मध्ये. ऑगस्टचे कधी द्यायला? म्हणजे सप्टेंबर महिन्याचे पैसे ते कोणत्या महिन्यातले असतात? ऑगस्ट मध्ये. मग ऑगस्ट पासून सांगणं चालू करा. 22 500 23 500. बरोबर आहे ना? चला त्याच्यानंतर कशाचा कॉलम आहे? वेजेस वर पण एक ऍडजस्टमेंट आहे आणि त्याची वर्किंग नोट बनवल्याशिवाय जमत. मग त्याची वर्किंग नोट बनते. तर पहिले मला वेजेसच्या प्राइस सांगून द्या सगळ्या. 6 7 7,500 8 7 8. आता वेजेस वर अशी ऍडजस्टमेंट्स आहे. पहा काय म्हणते? वेजेस पेड हाफ मंथ लॅग. लॅग होणे म्हणजे उशीर होणे. आता हे आपलं रोजच आहे. वेजेस वर हाफ मंथ किंवा त्यालाच काय म्हणत असते? 15 डेज. अर्धा महिना. मग अर्धा महिना म्हटलं तर कसं करत असतो आपण? अर्धे पैसे ह्याच महिन्यात, अर्धे पैसे मग असं 50-50 करत जातो. 6,000च्या अर्धे होईल हे ह्याच महिन्यात येईल. उरलेले 3,000 पुढच्या महिन्यात जाईल.
असंच करत जाऊ. 7,000च्या अर्धे होईल 3,500 त्याच महिन्यात घ्यायचे आणि उरलेले 3,500 पुढच्या महिन्यात. बरोबर आहे ना. आता 7,500च्या अर्धे होईल 3,750 हे त्याच महिन्यात येईल आणि उरलेले 3,750 पुढच्या महिन्यात. आता या 8,000च्या अर्धे 4,000 हे त्याच महिन्यात आले आणि उरले किती अर्धे अर्धे चालू ना कार्यक्रम. 4 इथं आले तर 4. आता 7,000च्या अर्धे 3,500 हे त्याच महिन्यात आले, उरलेले 3,500 पुढच्या महिन्यात. आता 8,000च्या अर्धे 4,000 याच महिन्यात आले, उरलेले 4,000 पुढच्या महिन्यात. मग वेजेस किती वेळा आले 2 वेळा. मग 2 वेजेस लिहिल्यापेक्षा दोघांची आपल्याला कधीपासून पाहिजे, मग सप्टेंबर पासून केली तरी चालते. हा 7,250 7,750 7,500 आणि 7,500. बरोबर आहे ना. सांगा वेजेस सप्टेंबर मध्ये किती घेऊ. नंतर 750 7,500 पुन्हा 7,500. वेजेसचा कॉलम समजला रे. त्याच्यानंतर आहे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स. त्याच्याच नंतर कोणता कॉलम आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स आणि त्याच्यानंतर पण कोणता आहे डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्स. या तीनही एक्सपेन्सेस साठी कोणती ऍडजस्टमेंट अप्लाय होईल. चौथ्या नंबरवर नंबर 4 वाली माझा नंबर 4 वाली all other expenses are paid in next month. म्हणजे ऑल अदर म्हणजे सगळे राहिले सुरलेले सगळे मॅन्युफॅक्चरिंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि सेलिंग कधी पेड करत म्हणते नेक्स्ट मंथ. म्हणजे जुलैचे पैसे ऑगस्ट मध्ये, ऑगस्टचे. मग आता वर्किंग नोट नाही बनवली चालत ना. हा आपण पहिले घेऊ मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स. कोणत्या महिन्यातले पाहिजे आपल्याला. सप्टेंबर मध्ये आपण कोणते पैसे देऊ ऑक्टोबर म्हणजे ऑगस्ट वाले. ऑगस्ट वाले पैसे सप्टेंबर मध्ये. सांगा मग ऑगस्टचे 1,500 1,400 1,200 1,500. असंच सेम कायच्यासाठी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह साठी. आता ऍडमिनिस्ट्रेटिव्हला तर काही प्रॉब्लेमच नाही कारण प्रत्येक कॉलम मध्ये ते व्हॅल्यू सेम होती. किती किती घेऊ 2,000. त्याच्यानंतर आहे डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशन ना हे पण एक महिना लेटच आहे. मग आपल्याला कोणत्या महिन्यातले पाहिजे सप्टेंबर. तर सप्टेंबर महिन्यात कोणते पैसे द्या ऑगस्ट वाले. ऑगस्टचे पैसे सप्टेंबर 1,200 सांगा 1,300 1,225 नंतर 1,200. अजून कोणता कॉलम राहिला का त्यातला पहा नाही. मग आता आपल्याला पाहायचं आहे ऍडजस्टमेंट. किती ऍडजस्टमेंट होत्या 8. पहिली दुसरी तिसरी चौथी 4 झाले ना. आता 5व्या नंबरची पहा फर्निचर कॉस्टिंग ₹20,000 परचेस इन ऑक्टोबर. आपण ऑक्टोबर महिन्यात कितीचं फर्निचर घेतलं 20,000. कोणत्या महिन्यात ऑक्टोबर मध्ये. पुढे काय म्हणते 25% पेएबल ऑन डाऊन पेमेंट. मग फर्निचर किती आहे याच्यापैकी डाऊन पेमेंट वर किती पेड केले 25% म्हणजे 5,000. 25% किती 5,000 कधी पेड केले डाऊन पेमेंट. आणि डाऊन पेमेंट म्हणजे जेव्हा घेतलं तेव्हा. मग कधी घेतलं तर हे 5,000 आपण कोणत्या महिन्यात दिले ऑक्टोबर मध्ये. कोणत्या महिन्यात दिले आता उरलेले बॅलन्स पैसे आहे 15,000 किती आहे आणि त्याच्यासाठी काय म्हणते वाचा
बॅलन्स पेएबल इन 5 इक्वल इन्स्टॉलमेंट फ्रॉम नेक्स्ट मंथ. बॅलन्स म्हणजे उरलेले 15,000. किती इन्स्टॉलमेंट मध्ये? याने जर 5 ने डिवाइड केलं आपण 3,000 रुपयाची इन्स्टॉलमेंट बनते. किती कितीची? अशा किती इन्स्टॉलमेंट? फ्रॉम नेक्स्ट मंथ म्हणजे कधीपासून? ऑक्टोबर मध्ये घेतला ना, त्याची इन्स्टॉलमेंट कधी सुरू होईल? नोव्हेंबर. म्हणजे आपण एक एंट्री अजून लिहू शकतो, फर्निचर परचेस. चला, कोणत्या महिन्यात परचेस केलं होतं? ऑक्टोबर महिन्यात किती पैसे दिले? 5,000. हे झालं डाऊन. आता इन्स्टॉलमेंट किती? 5. किती कितीची? आणि अशा किती? 5. 3,000 ची पहिली, 3,000 ची दुसरी, 3,000 ची तिसरी, चौथी, पाचवी. हे आपल्या बजेटच्या आहे. आणि इथं पण लिहिलं आहे बरोबर ना? चला, नंबर 6. झाली का 6वी? 7वी वाचा. डिव्हिडंड ऑफ रुपीज 2500 पेएबल इन डिसेंबर. म्हणजे अजून एक एंट्री लिहायला लागते, डिव्हिडंड पे. कोणत्या महिन्यात? 2,500. 8व्या नंबरची ऑलरेडी झाली आहे. अजून कोणता कॉलम राहिला का? मग या एक्सपेन्सेस ची टोटल करत जाऊ. त्याला नाव देऊ आपण टोटल कॅश पेमेंट आणि ब्रॅकेट मध्ये बी. चला, एक एक कॉलमची टोटल सांगा. चला, 34,000 34. चुकली नाही पाहिजे हा. 39,950. तिसऱ्या कॉलमची 37,925. 37,925. 40,275. याला नाव काय दिलं आपण? टोटल कॅश पेमेंट ब्रॅकेट मध्ये बी. बरोबर आहे. आता आपल्याला शोधायला लागते जिसका क्लोजिंग कॅश बॅलन्स. आणि क्लोजिंग कॅश बॅलन्स काढण्यासाठी हा एक फॉर्म्युला वापरायचा, ए मायनस बी. कोणता मायनस बी? ए मायनस बी. म्हणजे हा ए आणि हा बी. ए मधून बी. चला बा, 57,950 मायनस 34, 23,250. हे झालं या महिन्याचं क्लोजिंग बॅलन्स. हे क्लोजिंग बॅलन्स पुढच्या महिन्याचं ओपनिंग बॅलन्स 23,250. आता पहिले यांची टोटल करा. 75,250. याच्यातून 39,950 मायनस 35,300. हे झालं या महिन्याचं क्लोजिंग. हे होईल पुढच्या महिन्याचं ओपनिंग 35,300. 81,800. आता या 81,800 तून 37,925 मायनस 43,825. 25,75. असं हे होईल पुढच्या महिन्यातून 43,875. पहिले याची टोटल करा. 90,875 मायनस 40,275. 50,000. हे झालं आपलं क्लोजिंग बॅलन्स.